5वी नवोदय विद्यालय निवड प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेल्या आणि विशेषतः नवोदय परीक्षेच्या तयारी करत असलेल्या मुलांसाठी टॉप 10 प्रॅक्टिस पेपर कोर्स. या कोर्समधील पहिला प्रॅक्टिस पेपर आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी प्रॅक्टिस पेपरमध्ये विशेषतः 5वी नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये एकूण 3 भाग असतात. त्या 3 भागापैकी अरिथमेटिक टेस्ट अंकगणित श्रेणी किंवा अंकगणित चाचणी हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यावर 20 प्रश्न विचारले जातात आणि त्या 20 प्रश्नांची परिपूर्ण तयारी आपण या कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर तयारी करूया अंकगणित चाचणी या भागाची. या भागावरचा पहिला प्रश्न 3579 आणि 0 या अंकापासून बनणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? Five digits greatest odd number to be formed with the help of 3, 5, 7, 9 and 0 is. Option, first option 90,573, option B 97,530, option C 97,503, option D 97,053. सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. या प्रश्नाचं उत्तर तयार करताना सर्वात प्रथम दिलेले अंक गिवन डिजिट्स आर 3, 5, 7, 9, 0. या दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करताना आपण प्रथम सर्वात मोठा अंक प्रथम लिहितो, नंतर उर्वरित अंक उतरत्या क्रमाने लिहितो. या ठिकाणी सर्वात मोठा अंक 9 आहे, त्यानंतर 7, त्यानंतर 5 आणि शेवटी 0 आणि 3 हे दोन अंक उरतात. त्यापैकी आपल्याला विषम संख्या तयार करायची असल्यामुळे शेवटी विषम अंक लिहिणे अपेक्षित आहे आणि म्हणून मोठ्यात मोठी विषम संख्या ग्रेटेस्ट ऑड नंबर दिलेल्या अंकापासून तयार होईल 97,503 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 97,503. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न, मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे जिला 280 आणि 1245 ने भागले असता बाकी अनुक्रमे 4 आणि 3 शिल्लक राहते? ग्रेटेस्ट नंबर which is to be divided by 280 and 1245 leaves the remainder 4 and 3 respectively. Option of this question, या प्रश्नासाठी पर्याय ऑप्शन ए 138, ऑप्शन बी 148, ऑप्शन सी 145, ऑप्शन डी 178. या प्रश्नाचे उत्तर सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम 280 आणि 1245 या दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग दिला असता बाकी अनुक्रमे 4 आणि 3 उरते? यासाठी अपेक्षित संख्या रिक्वायर्ड नंबर दिलेल्या संख्येतून जर आपण बाकी वजा केली तर त्या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे त्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या असते. 280 minus 4 is equal to 276. 280 ची बाकी 4 उरते म्हणून 280 वजा 4 बरोबर 276. दुसरी संख्या मिळते ती 1245. या संख्येला त्या संख्येने भाग दिला असता बाकी 3 उरते म्हणून 3 वजा करा. 1245 वजा 3 बरोबर 1242. आता मिळणारी संख्या 276 आणि 1242 या संख्येचा जर आपण मसावी काढला
मसावी हा त्या दोन संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक असतो आणि तीच संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणून 276, 1242 यांचा आपण मसावी काढूया. 276 आणि 1242 चा मसावी काढण्यासाठी आपल्याला मसावी काढावं लागेल. म्हणून 276, 1242 यांचा मसावी काढताना त्या दोन संख्येचा कॉमन फॅक्टर्स काढून त्यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला मसावी मिळतो. 276, 1242 या दोन्हीही समसंख्या आहेत. या समसंख्येला 2 ने भाग जाईल आणि म्हणून 2 ने भाग देऊया. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 8 जा 16, परत बे सकून 12, बे दोन्ही 4 आणि बे एक बे. पुन्हा 138 आणि 621 या संख्येला 3 ने भाग जाईल. 3 चौक 12, 3 सख 18, 3 दोन्ही 6, 0, 3 7 21, 46 आणि 207 या संख्येला 23 ने भाग जातो. 23 दोन्ही 46 आणि 23 9 207. म्हणजेच 276 आणि 1242 यांचा मसावी येतो 2 गुणिले 3 गुणिले 23 यांचा गुणाकार 138 येतो. म्हणून 138 ही मोठ्यात मोठी संख्या आहे. या संख्येने 280 आणि 1242 या संख्येला भाग दिला असता बाकी अनुक्रमे 4 आणि 3 उरते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 138. तिसरा प्रश्न आहे 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 9 वाजता अनुक्रमे एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील? 3 bells ring at intervals of 12 minutes, 15 minutes and 18 minutes respectively. They started ringing simultaneously at 9 a.m. What will be the next time when they will ring simultaneously? Option of this question या प्रश्नाचे पर्याय ऑप्शन नंबर ए 10 a.m, ऑप्शन नंबर बी 11 a.m, ऑप्शन नंबर सी 12 p.m, ऑप्शन नंबर डी 1 p.m. सोल्युशन ऑफ धिस क्वेश्चन या प्रश्नाचं उत्तर पाहूया. हाऊ टू सॉल्व धिस क्वेश्चन. 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. म्हणजे 12, 15 आणि 18 या संख्येचा जर आपण लसावी काढला तर आपल्याला ती घंटा एकत्रितपणे केव्हा वाजेल त्यासाठी आपल्याला वेळ काढता येईल आणि म्हणून 12, 15 आणि 18 यांचा आपण लसावी काढूया. LCM of 12, 15 and 18 first to find out. लसावी काढण्यासाठी 12, 15 आणि 18 या तिन्ही संख्याचे कॉमन मूळ फॅक्टर पाहून काढूया. 12, 15 आणि 18 या तिन्ही संख्येला 3 ने भाग जातो. 3 चौक 12, 3 5 15 आणि 3 सख 18. परत 4 आणि 6 या दोन संख्येला 2 ने भाग जातो म्हणून बे दोन्ही 4, 5 ला 5 तसेच ठेवा, बेत्रिक 6. म्हणजे 2, 5 आणि 3 हे मूळ फॅक्टर आणि 3 आणि 2 या सर्वांचा गुणाकार म्हणजे 12, 15 आणि 18 यांचा लसावी होय. आणि म्हणून लसावी बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 यांचा गुणाकार 180 येतो. हे 180 म्हणजे मिनिट. लघुत्तम सामायिक विभाजक 12, 15 आणि 18 चा 180 मिनिट येतो. या मिनिटाचं रूपांतर आपण तासामध्ये करूया. तासामध्ये रूपांतर करण्यासाठी मिनिटाला जर आपण 60 ने भाग दिला तर मिनिटाचे रूपांतर तासामध्ये होते. 180 मिनिट इज इक्वल टू 180 अपॉन 60. 0 0 गेट कॅन्सल. 6 3 जा 18. 3 hours 3 तास. म्हणजेच 12, 15 आणि 18 मिनिटांनी 3 घंटा एकत्रितपणे सकाळी जर 9 वाजता वाजत असतील तर त्या पुन्हा एकत्रितपणे
3 तासानंतर वाजतील. मग किती वाजता वाजतील? त्यासाठी 9ची सकाळची वेळ, त्यामध्ये 3 तास मिळवा. 9 अधिक 3 बरोबर 12 तास होतात. आणि म्हणून ती बेल जर सकाळी 9 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्या 3 तासानंतर पुन्हा म्हणजे दुपारी 12 PM ला वाजतील. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 12 PM. अशा प्रकारची उदाहरणे आपण कशा पद्धतीने सोडवतो हे प्रथम समजून घ्या आणि याचा भरपूर सराव करा. तुम्हाला प्रत्येक प्रकारचा प्रश्न येणारा हा अचूकपणे सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. 8,93,645 आणि 6,35,489 या संख्येच्या बेरजेतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 10 लाख ही संख्या मिळेल. 10 lakh is obtained when a number is subtracted from the sum of 8,93,645 and 6,35,489. Find that number. अशी कोणती संख्या आहे या दोन संख्येच्या बेरजेमधून वजा केल्यास 10 लाख उत्तर येईल. ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. या प्रश्नासाठी पर्याय आहेत. ऑप्शन नंबर ए 10,06,355, 3,64,511, 5,01,329, 5,29,134. सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. या प्रश्नासाठी उत्तर पाहूया. समजा या दोन संख्येच्या बेरजेतून x ही संख्या वजा करून let x be subtracted from a given numbers. या दोन संख्याचे बेरीज मधून आपण x वजा केल्यास आपल्याला 10 लाख ही संख्या मिळते. ही आपण समीकरणाच्या रूपामध्ये मांडलेली आहे. 8,93,645 अधिक 6,35,489 या दोन संख्येची बेरीज येते 15,29,134 वजा x बरोबर 10 लाख 10 लाख. हा मायनस एक्स goes on RHS side and 10 lakh goes on LHS side, then we get plus minus. Therefore, x is equal to 10 lakh minus 15 lakh 29,134. 10 लाख मधून 15,29,134 संख्या वजा केल्यास आपल्याला 5,29,134 संख्या मिळते. म्हणजेच या दोन संख्येच्या बेरजेमधून 5,29,134 संख्या वजा केल्यास 10 लाख ही संख्या मिळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 5,29,134. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5. एका शर्ट साठी 2 मीटर 75 सेमी एवढे कापड लागते, तर असे 6 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? फॉर शर्ट क्लॉथ रिक्वायर्ड मस्ट बी 2 मीटर 75 सेंटीमीटर. Then how much cloth would be taken to have such six shirts? Option of this question. First option A 15 meter 50 centimeter. Option B 16 meter 50 centimeter. Option C 18 meter. Option D 21 meter. Solution of this problem. या प्रश्नासाठी उत्तर पाहूया. एका शर्ट साठी लागणारे कापड 2 मीटर 75 सेमी एवढे लागते, एवढे दिलेले आहे. वन शर्ट रिक्वायर्ड क्लॉथ 2 मीटर 75 सेंटीमीटर. 2 मीटर 75 सेमी याला आपण दशांश चिन्हामध्ये 2.75 असं लिहितो. आणि म्हणून 6 शर्ट शिवण्यासाठी लागणारे कापड 6 गुणिले 2.75 या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो 16.50 मीन्स 16 मीटर 50 सेंटीमीटर.
आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 16 मीटर 50 सेंटीमीटर. आणि म्हणून 6 शर्ट शिवण्यासाठी लागणारे कापड 16 मीटर 50 सेंटीमीटर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 16 मीटर 50 सेंटीमीटर, 16 मीटर 50 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 6. प्रश्न क्रमांक 6. लहानात लहान 7 अंकी आणि मोठ्यात मोठी 6 अंकी संख्येतील फरक किती आहे? What is the maximum difference between the number of formed by the 7 various numerals and 6 various numerals? Or what is the difference between the smallest 7-digit number and greatest 6-digit number? Option of this question: option number A is a 1, option B is a 35,802, option C 38,502, option D 9,99,998. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला लहानात लहान 7 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या माहित असणे आवश्यक आहे. तर लहानात लहान 7 अंकी संख्या म्हणजे 10 लाख आणि मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या म्हणजे 9,99,999. Smallest 7-digit number is 10 lakh and greatest 6-digit number is a 9,99,999. To find difference between them, त्यांच्यामधील फरक म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 10 lakh minus 9,99,999 is equal to 1. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1. प्रश्न समजून घ्या, व्हिडिओ पाहताना पुन्हा पुन्हा पहा. अशा प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव करा. क्वेश्चन नंबर 7. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती संख्या 1.01 शी समान आहे? Which of the following is equivalent to 1.01? Option first A 101%, option B 10.1%, option C 1.01%, option D 1010%. Solution of this question. पहा 1.01 या संख्येशी कोणती संख्या समान आहे आणि ऑप्शन मध्ये सर्व संख्या पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीमध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा आपण एखाद्या अपूर्णांकाचा किंवा दशांश अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीमध्ये करतो तेव्हा त्या संख्येला 100 ने गुणतो. When a given number convert into percentage to multiply 100 means 1.01 multiply 100%, then we get 101%. म्हणजेच 1.01 या संख्येचे पर्सेंटेज मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण 100 ने मल्टिप्लाय करा. 101% होईल, टक्के होईल आणि म्हणून 1.01 या संख्येशी समान संख्या 101% 101% आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 101%. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. प्रश्न क्रमांक 8. टमाटेच्या वजनामध्ये पाण्याचे प्रमाण 90% आहे, तर अशा 25 किलोग्रॅम वजनाच्या टोमॅटोमध्ये किती पाणी असेल? वेट ऑफ टोमॅटो comprise 90% of water. Weight of water in 25 kilogram of tomato is. Option number A 24 kilogram, option number B 22.5 kilogram, option number C 21 kilogram, option number D 19.5 kilogram. विशिष्ट वजनाच्या टोमॅटो मध्ये पाण्याचे प्रमाण 90% दिलेलं आहे.
इथे प्रत्यक्ष वजन दिलेलं आहे 25 किलोग्रॅम वजनाच्या टोमॅटोमध्ये किती पाणी असेल. सोल्युशन या प्रश्नाचं उत्तर, टोमॅटोच्या वजनामध्ये पाण्याचे प्रमाण 90% आहे, तर 25 किलोग्रॅम टोमॅटोच्या वजनामध्ये पाण्याचे प्रमाण, द वेट ऑफ टोमॅटो इन अ वॉटर इज 90%. आणि म्हणून 25 किलोग्रॅम वजनाच्या टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण 25 ऑफ 90%. 25 मल्टिप्लाय 90%, 25 मल्टिप्लाय 90%, टेक डिनोमिनेटर 100, 25 मल्टिप्लाय 90 अपॉन 100. इथे 25 गुणिले 90% आहे. 90%चे रूपांतर अपूर्णांकामध्ये करताना छेद 100 घेतात, म्हणून 25 गुणिले 90 छेदस्थानी 100. 25 आणि 90 यांचा गुणाकार येतो 2250 छेदस्थानी 100. छेदस्थानी 100 आहेत, दशांश चिन्ह एकक स्थानाकडून 2 अंकानंतर येईल. 22.50 किलोग्रॅम, म्हणजे 25 किलोग्रॅम वजनाच्या टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण 22.50 किलोग्रॅम आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 22.5 किलोग्रॅम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. प्रश्न क्रमांक 9. पहिल्या 10 मूळ संख्येच्या एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती? युनिट डिजिट ऑफ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट 10 प्राइम नंबर इज. ऑप्शन नंबर ए 6, बी 4, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 0. पहिल्या 10 मूळ संख्ये फर्स्ट 10 प्राइम नंबर प्रथम आपण लिहून घेऊया. पहिल्या 10 मूळ संख्या, पहिली संख्या मूळ संख्या 2 आहे, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आणि 29. यापैकी पहिल्या 4 संख्या 1 अंकी आहेत आणि पुढील मूळ संख्या 2 अंकी आहेत. म्हणून पहिल्या 4 संख्या यांचा एकक स्थानी 7, 5, 3, 2 असल्यामुळं त्यांचा गुणाकार आपण प्रथम करून घेऊया. 5 आणि 2 चा गुणाकार करूया, 3 आणि 7 चा गुणाकार करूया. 5 2 जा 10, 3 7 जा 21 आणि म्हणून 10, 21, 11, 13, 17, 19, 23 आणि 29. आता या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 1, 3, 7, 9, 3, 9 या 9 हे अंक आहेत आणि या अंकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार, प्रोडक्ट ऑफ युनिट डिजिट ऑफ प्राइम नंबर. 0 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 3 गुणिले 9 या सर्व संख्येच्या गुणाकारामध्ये 0 गुणाकारामध्ये येतो, म्हणून 0ने कोणत्याही संख्येला गुणले असता उत्तर 0 येते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर 0 आहे. ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट ऑप्शन, 0. क्वेश्चन नंबर 10. प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आडवी, उभी आणि कर्णावरील संख्येची बेरीज सारखीच येत असेल तर x, y, z आणि w किंमत किती? If sum of each row, column and diagonals are equal, then the value of x, y, z and w respectively. हा तक्ता दिलेला आहे, हा बॉक्स दिलेला आहे. हे रो आहेत 8y4, हा याला म्हणायचं कॉलम, 8xz याला म्हणायचं रो आणि डायगोनल 852 किंवा 4,5z हे डायगोनल म्हणजे कर्णावरील ह्या संख्या आहेत आणि ह्या कॉलम म्हणजे उभा स्तंभ आहे 8y4 आणि आडवी रांग त्याला आपण रो म्हणतो 8xz. ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन, ऑप्शन ए 4, 6, 8, 7, ऑप्शन बी 1, 3, 6 and 7, ऑप्शन सी 1, 6, 3 and 7, ऑप्शन डी 3, 6, 7 and 1. सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. या प्रश्नाचं उत्तर पहा, समजून घ्या. सम ऑफ डायगोनल नंबर्स. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आडवी, उभी आणि कर्णावरील संख्येची बेरीज सारखी येत असेल म्हणजे सम ऑफ डायगोनल नंबर, हे डायगोनल नंबर आहेत 8, 5 आणि 2, यांची बेरीज येते 8 + 5 + 2 = 15. म्हणजे कर्णावरील बेरीज 15 येते, म्हणजे ती बेरीज
कॉलमची आहे ती बेरीज रोची आहे, उभा स्तंभ असेल किंवा आडवी रांग असेल यांची बेरीज ही 15च येणार आहे. कारण आडवी, उभी आणि कर्णावरील संख्येची बेरीज सारखी येत आहे आणि म्हणून कर्णावर येणाऱ्या संख्येची बेरीज 15. तर दुसरा कर्ण आहे 4, 5 आणि झेड. या कर्णावर येणाऱ्या संख्येची बेरीज 15 दिलेली आहे. म्हणजे दुसऱ्या कर्णावर येणाऱ्या संख्येची बेरीज 4 प्लस 5 प्लस झेड आहे. मग 4 प्लस 5 प्लस झेड म्हणजे 9 प्लस झेड येईल. यांची बेरीज 15 येते. म्हणजे 4 प्लस 5 प्लस झेड इज इक्वल टू 15. 4 प्लस 5 is 9. 9 plus z. 9 goes down 15. Then we get minus z is equal to 15 minus 9 is equal to 6. किंवा 9 plus z is equal to 15. 9 आणि कोणती संख्या यांची बेरीज 15 येते ती म्हणजे 6. म्हणजे z ची किंमत 6. त्याच पद्धतीने सम ऑफ द नंबर इन अ फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 8 प्लस एक्स प्लस झेड या संख्या आहेत. आता झेड ची किंमत 6 आपण अगोदर काढलेली आहे. म्हणजेच 8 प्लस एक्स प्लस 6. म्हणजे या आडव्या रांगेमध्ये सुद्धा येणाऱ्या सर्व अंकाची बेरीज, संख्येची बेरीज 15च येणार आहे आणि म्हणून 8 प्लस x plus 6 is equal to 15. 8 plus 6 is a 14 plus x is equal to 15. 14 goes on LHS side. Then we get minus x is equal to 15 minus 14 is equal to 1. म्हणजे 14 आणि किती कोणती संख्या यांची बेरीज 15 येते. 14 आणि 1 15 म्हणून x ची किंमत 1. त्यानंतर सम ऑफ द नंबर इन फर्स्ट कॉलम. आता पहिल्या कॉलम मध्ये 8y आणि 4 या संख्या येतात. त्यांची बेरीज सुद्धा ही 15च येते आणि म्हणून 8 प्लस y प्लस 4 इज इक्वल टू 15. 8 प्लस 4 इज 12 प्लस y इज इक्वल टू 15. 12 goes on RHS side. Then we get minus y is equal to 15 minus 12 is equal to 3. म्हणजेच 12 अधिक y बरोबर 15. 12 आणि कोणती संख्या यांची बेरीज 15 येते म्हणून y बरोबर 3. त्यानंतर आपल्या w ची किंमत काढायची आहे. w हा तिसऱ्या कॉलम मध्ये आहे. सम ऑफ द नंबर्स इन अ थर्ड कॉलम. तिसऱ्या कॉलम मध्ये येणारी संख्या z प्लस w प्लस 2 आहे. z ची किंमत 6 प्लस w प्लस 2. 6 प्लस 2 इज 8. 8 प्लस w इज इक्वल टू 15. 8 अधिक w बरोबर 15. 8 जर आपण उजव्या बाजूला घेतल्यास ते मायनस होतात म्हणून w बरोबर 15 मायनस 8 इज इक्वल टू 7. म्हणजेच 8 प्लस w इज इक्वल टू 15 आहे. 8 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावरची बेरीज 15 येईल ती म्हणजे 7. म्हणजे अशा पद्धतीने अनुक्रमे x, y, z आणि w ची किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे. तर x ची किंमत 1 आहे, y ची किंमत 3 आहे, z ची किंमत 6 आहे आणि w ची किंमत 7 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1, 3, 6 and 7. अशा पद्धतीने प्रत्येक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर मध्ये एकूण 20 प्रश्न दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. या 10 सराव परीक्षेचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव केला तर मला वाटत नाही की या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येईल. कारण की याच 10 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर मधूनच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहे. म्हणून याची चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक तयारी करा. भरपूर सराव करा आणि टॉप 10 प्रॅक्टिस पेपर 1 मधील पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 11. प्रश्न क्रमांक 11. चौरसाची बाजू दुप्पट झाल्यास चौरसाची परिमिती किती पट होईल? If each side of square will be double, then its perimeter will be first option 2 times म्हणजे दुप्पट, ऑप्शन बी 3 times म्हणजे तिप्पट, ऑप्शन सी 4 times म्हणजे 4 पट आणि ऑप्शन डी 8 times म्हणजे 8 पट. सोल्युशन या प्रश्नाचं उत्तर पहा. चौरसाची बाजू दुप्पट झाल्यास साइड ऑफ स्क्वेअर विल बी डबल.
चौरसाची बाजू आहे ती बाजू आपण दुप्पट करूया, म्हणजे 2 गुणिले बाजू होईल. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ साइड. We know that the formula to find the perimeter of square. तुम्हाला माहिती आहे चौरसाची परिमिती काढण्याचे सूत्र 4 गुणिले बाजू. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साइड. 4 गुणिले बाजू आणि साइड म्हणजे बाजू दिलेली आहे दुप्पट, 2 मल्टिप्लाय साइड. आणि म्हणून 4 गुणिले ही बाजू म्हणजे 2 गुणिले बाजू, कारण चौरसाची बाजू दुप्पट झालेली आहे. आणि मग 4 गुणिले 2 गुणिले बाजू. आणि म्हणून जर आपण विचार केला तर मूळ परिमिती किती आहे चौरसाची? 4 गुणिले बाजू आहे. याला आपण 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 4 2 मल्टिप्लाय साइड, 2 गुणिले 2 गुणिले बाजू. मूळ परिमिती 4 गुणिले बाजू आहे, म्हणजे 4 गुणिले बाजू गुणिले 2. म्हणजे जर समजा चौरसाची बाजू दुप्पट झाल्यास परिमिती सुद्धा दुप्पट होते. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज अ डबल ऑफ इट्स ओरिजिनल पेरिमीटर. आणि म्हणून चौरसाची बाजू जर दुप्पट केली तर परिमिती सुद्धा दुप्पट होईल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 2 टाइम्स म्हणजे दुप्पट. क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12. किती कालावधीत दशादशे 8 दराने 4,250 रुपयाची रास 5,610 रुपये होईल? In what time rupees 4,250 amounts to rupees 5,610 at the rate of 8% per PCPA? Option number A 8 years, option B 5 years, option C 6 years, option D 4 years. किती कालावधीत दशादशे 8 दराने 4,250 रुपयाची रास 5,610 रुपये होईल? म्हणजे इथे आपल्याला मुदत काढायची आहे. दशादशे 8 दराने म्हणजे दर दिलेला आहे 8%. 4,250 रुपयाची म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल दिलेला आहे 4,250 आणि त्याद्वारे मिळणारी रास 5,610 रुपये दिलेली आहे. फर्स्ट टू फाइंड सिंपल इंटरेस्ट. प्रथम आपण व्याज काढूया. अमाऊंट रास 5,610 रुपये, प्रिन्सिपल मुद्दल 4,250 रुपये आणि रेट दिलेला आहे 8%. फर्स्ट टू फाइंड सिंपल इंटरेस्ट. व्याज सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. 5,610 वजा 4,250 म्हणजे 1,360. आपल्याला मुदत काढायची आहे. मुदत बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट मल्टिप्लाय 100 अपॉन प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. किंमत ठेवूया. सिंपल इंटरेस्ट व्याज 1,360 गुणिले 100 अपॉन प्रिन्सिपल 4,250 मुद्दल गुणिले दर रेट 8% आहे 8. इथे आपण भाग देऊया. हा 0 0 कॅन्सल होईल, म्हणजे 136 छदस्थानी गुणिले 100 भागिले 425 गुणिले 8. आता इथे आपण 8 ने 136 ला भाग देऊया. 8 1 8, खाली उरतात 5, 56 होतात. 8 7 56 म्हणजे 17 मल्टिप्लाय 100 अपॉन 425 मल्टिप्लाय 1. त्यानंतर 17 ने 425 ला भाग द्या. 17 2 34, खाली उरतात 8, 85 होतात. 17 5 85 म्हणजेच 1 गुणिले 100 भागिले 25 गुणिले 1. आता 25 ने 100 ला भाग द्या. 25 चौक 100 म्हणजे 4 वर्ष उरतात, म्हणजेच मुदत 4 वर्ष असेल. 4 वर्षात दशादशे 8 दराने 4,250 रुपयाची रास 5,610 रुपये होईल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4 इयर्स, 4 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन,
क्वेश्चन नंबर 13, प्रश्न क्रमांक 13. एक माणूस 600 मीटर लांबीचा पूल 5 मिनिटात ओलांडतो तर त्याचा वेग प्रति तास किती किमी असेल? A man cross a 600 meter long bridge in a 5 minute. Speed of man is kilometer per hour will be. एक माणूस 600 मीटर लांबीचा पूल 5 मिनिटामध्ये ओलांडतो तर त्याचा वेग प्रति तास किती किमी असेल? ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए 3.6 किलोमीटर पर हावर, 7.2 किलोमीटर पर हावर, ऑप्शन सी 8.4 किलोमीटर पर हावर, ऑप्शन डी 9.6 किलोमीटर प्रति तास. अशा प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला अंतर, वेग आणि वेळ यांचा परस्पर संबंध असलेले सूत्र माहिती पाहिजेत. मग आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर अंतर दिलेलं आहे. एकूण अंतर 600 मीटर आहे आणि शक्यतो जनरली आपण वेग किलोमीटर पर हावर, प्रति तास किलोमीटर या एककामध्ये वेग असतो, म्हणून आपण 600 मीटर याचं रूपांतर किलोमीटर मध्ये करूया. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 600 मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करताना 1000 ने 600 ला भाग देतात, म्हणजेच टोटल डिस्टन्स 600 मीटर इज इक्वल टू 600 अपॉन 1000 वी गेट किलोमीटर. आणि म्हणून 0 0 0 गेट कॅन्सल. 0.6 किलोमीटर. 600 मीटर इज इक्वल टू 0.6 किलोमीटर. 600 मीटरचं रूपांतर 0.6 किलोमीटर मध्ये होईल. त्यानंतर वेळ दिलेला आहे. 600 मीटर लांबीचा पूल तो व्यक्ती 5 मिनिटांमध्ये पार करतोय. टाइम दिलेला, वेळ दिलेला आहे 5 मिनिट. इथे सुद्धा आपल्याला वेळेचं रूपांतर तासामध्ये करताना, मिनिटाचे रूपांतर तासामध्ये करताना 60 ने भाग देतात, म्हणजे 5 मिनिट इज इक्वल टू 5/60 हावर्स किंवा तास. आणि मग माहिती सूत्र आपल्याला वेग बरोबर अंतर भागिले वेळ, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे मुख्य सूत्र आहे. त्यावरून आपण वेग बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र या ठिकाणी वापरूया. स्पीड वेग बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागिले वेळ. 0.6 इज द डिस्टन्स अँड टाइम इज 5/60. आता या ठिकाणी लक्ष द्या, 0.6 हे अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी अपूर्णांक आहे, फ्रॅक्शन आहे, 5/60 आहे. जेव्हा 5/60 हा गुणाकारामध्ये येईल त्यावेळी त्याचा गुणाकार व्यस्त होईल, म्हणजे छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी, म्हणजे 0.6 मल्टिप्लाय 60/5, 0.6 गुणिले 60/5. मग या 5 ने 60 ला भाग द्या. 5 1 जा 5 कॅरी ज 1, 5 2 जा 10, म्हणजेच 0.6 मल्टिप्लाय 12 म्हणजे 12 गुणिले 0.6, मग यांचा गुणाकार 7.2 येतो किलोमीटर पर हावर. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 7.2 किलोमीटर पर हावर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुमचा नवोदय अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे असं आपण गृहीत धरू. त्यानुसार तुम्ही या प्रॅक्टिस पेपरचा सराव करा, कारण की सूत्र खूप महत्त्वाचे असतात गणितामध्ये. दिलेले गणिताचं आकलन होणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला प्रश्न समजला तर उत्तर कोणत्या पद्धतीने आपण काढू शकतो याचा अंदाज तुम्हाला येतो आणि अचूक उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण होतो. आणि म्हणून सर्वात प्रथम सूत्रपाठ करा, गणित समजून घ्या आणि आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. एक व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम तो व्यक्ती दररोज 6 तास काम केल्यास किती दिवसात पूर्ण करेल?
A man do a work in a 12 days working in a 8 hour per day. If he does 6 hour per day, what would be the number of day taken by him? एक व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तर तोच व्यक्ती तेच काम दररोज 6 तास काम केल्यास किती दिवसामध्ये पूर्ण करेल? या प्रश्नासाठी पर्याय आहेत. ऑप्शन नंबर ए 12 डेज, ऑप्शन नंबर बी 24 डेज, ऑप्शन नंबर सी 16 डेज, ऑप्शन नंबर डी 18 डेज. सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. आता एक गुणोत्तर प्रमाणामधील उदाहरण आहे. रेशिओ अँड प्रपोर्शन. गुणोत्तर दोन प्रकारचे असतात. डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन. समचलन आणि व्यस्त चलन. आता हे उदाहरण व्यस्त चलनामधलं आहे. हाऊ टू फाइंड सच टाइप ऑफ प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवतात पहा. आता या ठिकाणी एक व्यक्ती दररोज 8 तास काम करून ते काम 12 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे तास आणि दिवस यांचं या ठिकाणी तुलनात्मक दिलेलं आहे. 8 hours 12 days. दुसरं आहे तर 6 तास काम करून तो किती दिवसामध्ये ते काम पूर्ण करेल. म्हणजे एक व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तर तोच व्यक्ती तेच काम दररोज 6 तास करून किती दिवसात पूर्ण करेल. या ठिकाणी तासाची संख्या कमी झालेली आहे. साहजिकच दिवस जास्त लागतील आणि म्हणून हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. म्हणून व्यस्त चलनाचं उदाहरण असताना आपण 8 आणि 12 यांचा गुणाकार हा 6 आणि x यांच्या गुणाकारा एवढा असतो. याची मांडणी आपण अशी करू शकतो. 6 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 8. ठीक आहे. मग हा 6 जर पुढे गेला तर तो डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय 8 अपॉन 6. 6 टू जा 12. 2 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 16. म्हणून x बरोबर 16. म्हणजे अशा पद्धतीने तो व्यक्ती तेच काम दररोज 6 तास केल्यास 16 दिवसामध्ये पूर्ण करेल आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 16 डेज 16 दिवस. हेच गणित तुम्ही गुणोत्तराची मांडणी करून सुद्धा करू शकता. चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15 नंबरचा प्रश्न. आणि अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक वर्षी परीक्षेला विचारला जातो. एका ड्रमच्या क्षमतेच्या 1/5 दूध त्यामध्ये आहे. तो पूर्ण भरण्यासाठी आणखी 28 लिटर दूध लागते. तर त्या ड्रम मध्ये एकूण किती लिटर दूध होते? 1/5 of drum is filled with milk. If need another 28 liter milk to fill whole drum, then what is the capacity of drum? पहा, एक ड्रम आहे. त्या ड्रम मध्ये त्या ड्रमच्या क्षमतेच्या 1/5 दूध त्या ड्रम मध्ये भरलेलं आहे आणि तो ड्रम पूर्ण भरण्यासाठी आणखी 28 लिटर दूध लागते. तर त्या ड्रमची कॅपॅसिटी, त्या ड्रमची क्षमता आपल्याला काढायची आहे. ऑप्शन फर्स्ट ऑप्शन 30 लिटर, ऑप्शन बी 32 लिटर, ऑप्शन सी 35 लिटर, ऑप्शन डी 140 लिटर. पहा, या प्रश्नाची मांडणी जर तुम्हाला मांडता आली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. किंवा काही मुलं मनातली मनात क्रिया करून एक तंत्र जर आत्मसात केलं तर तुम्ही हे गणित सोडवू शकता. गणित सोडवण्याची पद्धत तुम्हाला माहित झाल्यास तुम्ही मनातली मनात क्रिया करून सुद्धा हे गणित सहज आणि काही सेकंदामध्ये पण सॉल्व्ह करू शकता. समजा आपण ड्रमची क्षमता, कॅपॅसिटी ऑफ ड्रम x लिटर आहे असे मानू. आता x लिटर पैकी 1/5 हा भाग भरलेला आहे, म्हणजेच x/5. म्हणजे x/5 आणि
28 लिटर यांची जर बेरीज केली तर ते आपल्याला x लिटर येते. म्हणजे तो ड्रम पूर्ण भरला जातो. म्हणजेच x/5 + 28 = x. मग हा x/5 जर आपण RHS साइडला घेतला तो मायनस होईल. x - x/5 = 28. इथं छेद समान नाहीये. x/1 - x/5 = 28. यांचा आपण छेद समान करूया. त्यासाठी पहिल्या पदाला 5 ने अंशाला 5 ने छेदाला गुणा किंवा या ठिकाणी तिरकस गुणाकार केला तरी चालेल. 5 × x 5x आणि 1 - x × x म्हणजे 5x/5 - x/5. या ठिकाणी छेद समान आहे. छेद एकदा घेतल्यास अंशाची वजाबाकी होईल. 5x - x/5 = 28. 5 goes on RHS side, then you get multiply. 5x minus x is a 4x is equal to 28 multiply 5. 4x is equal to 140. 4 and x is in a multiplication. 4 आणि x गुणाकार क्रियेमध्ये आहेत. हे 4 पुढे घ्या डिवाइड होतील आणि म्हणून x बरोबर 140 छेदस्थानी 4. 140 divided by 4, then you get 35. 4 3s are 12, carry is a 2, we get 20. 4 5s are 20. 4 त्रिक 12, 2 उरतात 20 होतात, 4 पंचे 20 म्हणून x बरोबर 35. म्हणून त्या ड्रमची कॅपॅसिटी ही 35 लिटर आहे आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी हे उत्तर आहे 35 लिटर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या प्रकारची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. अशा प्रॉब्लेमचा भरपूर सराव करा आणि हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 99% विचारला जातो. तर पहा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 16. क्वेश्चन नंबर 16. करणने भवनपेक्षा 10 गुण जास्त मिळवले. ईशाने भवनपेक्षा 10 गुण कमी मिळवले. त्या तिघांचे मिळून 170 गुण होतात. तर ईशाला किती गुण मिळाले? In an examination, Karan got 10 marks more than Bhavan. Isha got 5 marks less than Bhavan. If try get a total 170 marks, then what is the marks obtained by Isha? अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा परीक्षेला अतिशय महत्त्वाचा आहे. प्रथम या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. त्यापूर्वी आपण ऑप्शन पाहूया. फर्स्ट ऑप्शन ए 65, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 45. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये दोन वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. करणने भवनपेक्षा 10 गुण जास्त मिळवले. करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भवन. दुसरं वाक्य आहे ईशाने भवनपेक्षा 10 गुण कमी मिळवले. ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भवन. अँड इफ 3 टुगेदर गेट टोटल मार्क्स 170 मार्क्स. आणि तिघाला मिळून 170 गुण मिळाले. आता या दोन्ही वाक्यामध्ये भवन आलेला आहे म्हणून आपण भवनला मिळालेले गुण आपण x कन्सिडर करूया किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही चल स्मॉल बाराखडीमधील किंवा मराठी बाराखडीतील अक्षर तुम्ही चल म्हणून मानू शकता. लेट मार्क्स ऑब्टेन बाय भवन इज इक्वल टू x. समजा भवनला मिळालेले मार्क x आहेत. आता पहिल्या वाक्यात पहा करणने भवनपेक्षा 10 गुण जास्त मिळवले म्हणजे करणचे मार्क x + 10 होतील. करण गॉट मार्क्स मोर दॅन भवन इज अ 10 मीन्स करण इज इक्वल टू x + 10. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पहा ईशाने भवनपेक्षा 10 गुण कमी मिळवले म्हणून ईशाला मिळालेले गुण x - 5 आहेत. म्हणजे भवनचे मार्क आपण x कन्सिडर केले त्यावरून करणचे मार्क x + 10 काढलेले आहेत. त्यानंतर ईशाचे मार्क आपण गुण काढलेले आहेत x - 5. आता या तिघांना मिळून 170 गुण मिळालेले आहेत आणि म्हणून तिघांची बेरीज होईल x + x + 10 + x - 5 = 170. आता LHS साइडला पहा, डाव्या बाजूला पहा x + x + x ह्या लाईक टर्म्स आहेत, सर्व पदे आहेत. तिघांची बेरीज होईल x + x + x 3x. त्यानंतर LHS साइडला +10 आहेत आणि -5 आहेत. वन नंबर इज अ पॉझिटिव्ह, अदर इज निगेटिव्ह, देन वी गेट सबट्रॅक्शन.
एक संख्या अधिक आहे, एक संख्या वजा आहे, यांची वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणून अधिक 10 वजा 5 बरोबर अधिक 5. म्हणजेच 3x अधिक 5 बरोबर 170 हे समीकरण तयार होईल. आता हे +5 आहेत. हे +5 जर आपण RHS साइडला जर घेतले तर ते मायनस होतील. +5 goes on RHS side, then you get minus 3x is equal to 170 minus 5. 170 वजा 5 म्हणजे 165. 3x बरोबर 165. 3x बरोबर 165. 3 पुढे घ्या, डिवाइड होतील. 165 ला जर 3 ने भाग दिला तर 1 ची किंमत मिळेल. 3 5 15. हातचा 1 उरतो, 15 होतात. परत 3 5 15. x बरोबर 55. ही x आपण भवनला मिळालेले गुण मानलेले आहेत x, म्हणून भवनचे गुण 55 होतील. पण आपल्याला प्रश्नामध्ये ईशाला किती गुण मिळाले? व्हॉट इज द मार्क्स ऑब्टेन बाय ईशा? म्हणून ईशाला मिळालेले मार्क x वजा 5 आहेत. भवनच्या मार्कातून जर 5 कमी केले तर आपल्याला ईशाचे मार्क मिळतात. म्हणून ईशा इज इक्वल टू x minus 5. 55 minus 5 is equal to 50. मीन्स ईशाला 50 गुण मिळाले. ईशा गॉट 50 मार्क्स. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 50 गुण. अशा प्रकारचे उदाहरण जे आहेत ते आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे आणि समजून घेतले पाहिजेत. एकदा तुम्हाला मांडणी कळाली आणि प्रश्नाचा अर्थ समजला की तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात आणि आपले गुण जात नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. एका सिनेमागृहात फर्स्ट क्लासची 15% तिकिटे राखीव आहेत. 171 तिकिटे सोडता सर्व तिकिटे विकली गेली तर फर्स्ट क्लासची एकूण किती तिकिटे होती? इन अ म्युझिकल concert, 50% of the total is reserved for the first class. If all the tickets were sold, expect 171 tickets for the first class, then how many tickets were sold? Option of this question: option A 1710, option B 1600, option C 1140, option D 180. एका सिनेमागृहात फर्स्ट क्लासची 15% तिकिटे राखीव आहेत. म्हणजेच 15% तिकीट राखीव म्हणजे 171 तिकिटे सोडता ते तिकीट राखीव आहेत. तर विकली गेली तर फर्स्ट क्लासची एकूण किती तिकिटे होती? सोल्युशन: आपण एकूण तिकिटाची संख्या x मानूया. नंबर ऑफ तिकीट्स इज इक्वल टू x. आता x पैकी 15% राखीव आहेत. x मल्टिप्लाय ऑफ 50% इज इक्वल टू 171. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण एकूण तिकिटापैकी 15 तिकिटे राखीव होती. आपण एकूण तिकिटे x जर कन्सिडर केले तर x मल्टिप्लाय 15% म्हणजे तुम्हाला राखीव तिकिटे मिळतील. पण राखीव तिकीट 171 सोडता सर्व तिकिटे विकली गेली, म्हणजे ही राखीव तिकिट शिल्लक राहिलेली आहेत. x मल्टिप्लाय 15% इज इक्वल टू 171. 15% म्हणजे 15/100. x multiply 15/100. This 100 goes on RHS side, then you get multiply. Then x multiply 15 is equal to 171 multiply 100. This 15 is a multiplied to x, goes on RHS side, then we get divide. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजे 15 गुणिले आहेत ते पुढे घ्या, डिवाइड होतील. आणि म्हणून x इज इक्वल टू 171 मल्टिप्लाय 100/15. 171 आणि 15 याला 3 ने भाग जातो. 3 5 15. 3 5 15. खाली उरतात 2, 21 होतात. 3 7 21. 57 मल्टिप्लाय 100/5. पुन्हा 5 ने 100 ला भाग द्या. 5 2 10, 0 ॲज इट इज, देन यू गेट 20. 57 मल्टिप्लाय 20 या दोघांचा गुणाकार येतो 1140. आणि म्हणून x ची किंमत 1140 आहे. म्हणजेच या सिनेमागृहात एकूण तिकिटाची संख्या 1140 आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1140. चला तर मग आणखी पुढील एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18 आहे, प्रश्न क्रमांक 18.
प्रत्येक सराव पेपरमध्ये आपण 20 प्रश्न प्रॅक्टिस पेपर म्हणून घेतलेले आहेत आणि हे 20 प्रश्न तुम्हाला परीक्षेला अशाच प्रकारचे विचारले जातात, फक्त संख्या बदलून असतात. म्हणून तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल नवोदय परीक्षेमध्ये, तर हे टॉप 10 प्रॅक्टिस पेपर कोर्स पूर्ण करा. 100% तुम्हाला मॅथमॅटिक टेस्ट अंकगणित चाचणीमध्ये 25 पैकी 25 गुण मिळतील. चला तर प्रश्न क्रमांक 8. एक दुकानदार एक बाटली 10 रुपयाला किंवा 30 बाटल्यांचे एक बॉक्स 240 रुपयाला विकतो. जर वंदनाने 185 बॉटल्स विकत घेतल्या असतील तर तिने दुकानदाराला किती रुपये दिले? हाच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, फळांची नावे घेऊन तुम्हाला विचारला जातो. पण अशाच प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. अ शॉपकीपर ₹10 for every bottle of a coke or ₹240 for every carret of 30 bottles. If Vandana wants to buy 185 bottles of coke, what amount she will have to pay? एका दुकानदाराने एक बाटली 10 रुपयाला किंवा 30 बाटल्यांचा बॉक्स घेतला तर 240 रुपयाला विकतो. वंदनाने 185 बॉटल्स विकत घेतलेले आहेत, तर तिने दुकानदाराला किती रुपये दिले? ऑप्शन फर्स्ट ए 1480, ऑप्शन बी 1490, ऑप्शन सी 160, ऑप्शन डी 1850. सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन, या प्रश्नाचं उत्तर पहा. एका बाटलीची किंमत प्राइस ऑफ 1 बॉटल किती आहे? 10 रुपीज आहे आणि 30 बाटल्यांचा एक बॉक्स, त्या एका बॉक्सची किंमत 240 रुपये आहे. मग 185 बॉटल्स घेतलेल्या आहेत. मग प्रथम तुम्हाला 185चं विभाजन 30 बाटल्यांचा एक बॉक्स आणि किती बॉटल शिल्लक राहतात यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण कन्वर्ट जर केलं तर 185 बरोबर 30 गुणिले 6 म्हणजे 180 आणि उरलेल्या 5 बॉटल म्हणजे 30 बाटल्यांचा एक बॉक्स असे 6 बॉक्स तयार होतील आणि उर्वरित 5 बॉटल्या वेगळ्या राहतील. म्हणजे 13 बॉटल्सचा एक बॉक्स असे 6 बॉक्स म्हणजेच 30 बॉटलची किंमत 240 रुपये आहे. 240 गुणिले 6 अधिक एका बॉटलची किंमत 10 रुपये आहे म्हणजे 5 गुणिले 10. 240 मल्टिप्लाय 6 प्लस 5 मल्टिप्लाय 10 म्हणजेच 1440 अधिक 50, या दोघांची बेरीज 1490 रुपये आहे. म्हणजेच वंदनाने 185 बॉटलची किंमत त्या दुकानदाराला 1490 रुपये दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1490. उर्वरित 2 उदाहरणे आपण लगेच पाहूया. उदाहरण समजून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, तेव्हा व्हिडिओ स्टॉप करा, लिहून घ्या आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 19. खालील आलेखामध्ये एका पार्क मधील प्राणी व पक्षी यांच्या संख्येबद्दल माहिती दिली आहे, तर त्यावरून हरिण व माकडे यांच्या संख्येची बेरीज मोराच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? इन अ क्लास visit a park and there they saw some animals and birds. They plot a graph by placing the number of animal and birds. Sum of the numbers of deer and monkey is more than the number of peacock is. This is the given graph. हा आलेख दिलेला आहे. या आलेखामध्ये पहा, हा किती समांतर आडवा जो अक्ष आहे त्याला एक्स अक्ष म्हणतात आणि व्हर्टिकली उभा जो अक्ष आहे त्याला वाय अक्ष म्हणतात.
एक्स अक्षावरती ॲनिमल आणि बर्ड्स दिलेले आहेत आणि वाय अक्षावरती त्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची संख्या दिलेली आहे. उदाहरणार्थ पहिला जो कॉलम दिलेला आहे तो हा स्तंभ आहे. इथे मंकी म्हणजे माकडांची संख्या 25 दिलेली आहे. दुसरा स्तंभ आहे तो डिअर म्हणजे हरणांची संख्या 40 दिलेली आहे. त्यानंतर पिकॉक मोरांची संख्या 50 दिलेली आहे. त्यानंतर डक बदकांची संख्या 35 दिलेली आहे. आणि पुढे दिलाय पिग म्हणजे डुक्कर, त्यांची संख्या 15 दिलेली आहे. यावरून तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे हे झालं याचं ऑब्झर्वेशन. हा ग्राफ पूर्णपणे पहा, त्यामध्ये संख्या त्याचं अचूक निरीक्षण करा आणि प्रश्न काय विचारलेला आहे, हरिण व माकडे यांच्या संख्येची बेरीज मोराच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. सम ऑफ नंबर ऑफ डिअर अँड मंकी इज मोर दॅन द नंबर ऑफ पिकॉक इज. या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया. त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए 25, ऑप्शन नंबर बी 15, ऑप्शन नंबर सी 10, ऑप्शन नंबर डी 5. सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन पहा. आलेखावरून प्रथम आलेखाचं निरीक्षण करा. नंबर ऑफ डिअर हरिणांची संख्या किती आहे. नंबर ऑफ डिअर 40 आहे. हा स्तंभ पहा 40. त्यानंतर नंबर ऑफ मंकीज माकडांची संख्या किती आहे. नंबर ऑफ मंकीज या ठिकाणी या स्तंभात दिलेली आहे, ती आहे 25. मग या दोघांची बेरीज सम ऑफ डिअर अँड मंकी हरिण व माकडाची संख्येची बेरीज हे 40 + 25 म्हणजे 65 येईल. त्यानंतर त्याची तुलना पिकॉक मोरांशी केलेली आहे. तर या स्तंभामध्ये नंबर ऑफ पिकॉक पायट या स्तंभामध्ये नंबर ऑफ पिकॉक दिलेले आहेत, मोरांची संख्या दिली ती म्हणजे 50 आहे. आणि मग हरिण व माकडाची संख्या मोराच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे हे काढण्यासाठी 65 मधून 50 वजा करा, उत्तर येईल 15. हरिण व माकडे यांच्या संख्येची बेरीज मोराच्या संख्येपेक्षा 15 ने जास्त आहे. सम ऑफ द नंबर ऑफ डिअर अँड मंकी इज मोर दॅन 15. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आन्सर इज 15. आणि या टॉप 10 प्रॅक्टिस पेपर कोर्स मधील हा पहिला पेपर मधील शेवटचा क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 20, क्वेश्चन नंबर 20. खालील चित्रालेखात आठवड्यातील 4 दिवसात विकलेल्या संत्र्याचे कॅरेट पेट्या दिलेल्या आहेत. कॅरेट असतील किंवा पेट्या असतील त्या दिलेल्या आहेत. जर 4 दिवसानंतर 25 सफरचंदाच्या पेट्या शिल्लक राहत असतील तर सुरुवातीला संत्र्याच्या किती पेट्या होत्या. फॉलोइंग ग्राफ रिप्रेझेंट द नंबर ऑफ कॅरेट filled with oranges in a 4 days of week sold by vendor. This is the given graph. हा ग्राफ दिलेला आहे. मंडे, वेन्सडे, फ्रायडे आणि संडे, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या 4 दिवसाची नंबर ऑफ ऑरेंज सोल्ड संत्र्याची संख्या विकलेली ही दिलेली आहे. आणि खाली एक डार्क सर्कल दिलेला आहे. एका डार्कची किंमत आहे 15 ऑरेंजेस. एक ब्लॅक डार्क एक काळा टिंब म्हणजे 15 ऑरेंज 15 संत्र्या. ठीक आहे. काय काढायचं आहे. इफ वेंडर स्टील रिमेन विथ 25 ऑरेंज इन अ कॅरेट देन व्हॉट वॉज द नंबर ऑफ ऑरेंज ॲट द बिगिनिंग. म्हणजे 25 सफरचंदाच्या पेट्या 4 दिवसानंतर विकण्याच्या शिल्लक राहत असतील तर एकूण संत्र्याच्या किती पेट्या होत्या. एका पेटीमध्ये 15 संत्रे आहेत. सोल्युशन ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 225, ऑप्शन सी 250, ऑप्शन डी 300. सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. एकूण संत्र्याची संख्या नंबर ऑफ ऑरेंजेस पाच सगळे जर आपण काळे डॉट जर मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 एकूण 15 पेट्या आहेत. नंबर ऑफ ऑरेंजेस एकूण संत्र्याची संख्या म्हणजे प्रत्येक
पेटीमध्ये 15 ऑरेंज आहेत, 15 संत्रे आहेत, 15 गुणिले 15 म्हणजे 225 एकूण संत्र्या होतील. आणि 4 दिवसानंतर विक्रीच्या शिल्लक राहिलेल्या 25 सफरचंदाच्या पेट्या आहेत आणि म्हणून रिमेन विथ 25 ऑरेंज, शिल्लक संत्र्याची संख्या 25 आहे. मग सुरुवातीचे एकूण संत्र्याची संख्या किती? द नंबर ऑफ ऑरेंजेस ॲट द बिगिनिंग, हे 225 एकूण आणि शिल्लक 25, दोघांची जर बेरीज केली 250 येते. म्हणजेच सुरुवातीला एकूण 250 संत्र्या होत्या. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी 250. अशा पद्धतीने या परीक्षेचा प्रॅक्टिस पेपरचा भरपूर सराव करा आणि टॉप 10 या 10 प्रश्नपत्रिका कोर्स पूर्ण करा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेपर सोपा जाईल आणि तुम्हाला नवोदय परीक्षेसाठी तुमची निवड ही 100% होईल. म्हणून चला तर सर्वांना बेस्ट ऑफ लक.